हाय. हा झाले गणपती बाप्पाची तयारीसाठी झाले. गणपती बाप्पा आता 8 दिवस राहिले येण्यासाठी आणि गणपती तर ऑलरेडी माझ्याकडे 15 डेज बिफोरच आलेले, पण आता गणपतीचं सगळं सामान घेण्यासाठी आले आणि सगळं गणपतीचं सामान आज सुरुवात करणार आहे. आणि आज बाप्पाच्या सगळ्या तयारीला सुरुवात झालेली आहे. कालपासून घरी डेकोरेशन स्टार्ट झालेले आणि आता मार्केटला आले सगळं सामान घेण्यासाठी. आलो इंडोफिसी मार्केट्समध्ये बघा, आणि ही सुपर मार्केट आहे. इकडे सगळ्या इंडियन वस्तू मिळतात. पूजेचं साहित्य सगळं इथेच खरेदी करणार आणि सगळ्या मुंबईतल्या जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या या एका स्टोअरमध्ये मिळतात. 10 ठिकाणी जाण्याची गरज नाही. पूजेपासून सगळ्या घरगुती सगळ्या ज्या वस्तू आहेत जेवणाच्या वगैरे सगळ्या त्या, आणि बाजूलाच गणपती बाप्पाचे आहे. आणि त्यांनी इंडियावरनंच सगळं म्हणजे ज्या मूर्ती आणल्या त्या स्पेसिफिक मी तुम्हाला दाखवल्यात. आणि मार्केट पण बघा, इंडियन स्टोअरमध्ये सगळे इंडियन वस्तू आणि सगळ्या मुंबईच्या वस्तू मिळतात. आले गणपतीसाठी नारळ घ्यायला पूजेला. नारळाची कॉस्ट सांगतात ऑलमोस्ट $4, म्हणजे ₹240 नारळ आहे. आणि मुंबईमध्ये किती दाखव 20 आणि 25 रुपये. प्रांत बदलला, सिटी बदलली, देश बदलला, डॉलर्समध्ये किंमत आली. पण काय करणार, गणपतीसाठी घ्यायचे आहेत ना, पण ते काही पर्याय नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मुंबईमध्ये जर आमच्या आचार्याकडे गेल्यात वाटून गेला तर हीच अगरबत्ती तुम्हाला ₹150 आणि इकडे त्याची कॉस्ट आहे $30, म्हणजे ऑलमोस्ट ₹2400. बघा, कॅनडा सगळ्या डॉलर्स मध्ये चालतात आणि इंडियामध्ये पैशामध्ये आणि मनीमध्ये चालतात. मुंबईला सोन्याची किंमत किती आहे? याच सोन्याची किंमत $100-120 बापरे, अगं कधीच आहे अगं ₹450. आता आले तर सगळं हार सेक्शन आहे. सगळी आर्टिफिशियल फुलं आहेत, हार आहेत, तोरणं आहेत सगळे. आणि बघा ना, सगळ्या सेक्शन मध्ये गणपतीचे सगळे पेपर्स वगैरे खाली ठेवायला स्वामींच्या रुमाल मांडलेले, सगळे चौरंग पण आहेत. आणि पुढे आले बघा सुंदर तुळस आहे. तुळस तर लागते शुभ कार्यामध्ये. आता ती तुळस किती दिवस जाणार, थंडी चालू झाली की तुळस थांबेल पुन्हा. आणि ती पण आली तर मॅक्झिमम मला वाटतं $6 पण काय करणार, घ्यावं तर लागणार आहे. परमेश्वराला पूजासाठी गणपतीच्या दिवशी तर शुभ कार्यामध्ये कर्ज आपण तुळशीची पूजा करतो. आहे $6 पण घेणार, काय करतो. सुंदर. अरे एक इंडियामध्ये वन प्रिंट मॅक्झिमम म्हणतो पण LG अत्यंत सुंदर आहे आणि प्रसिद्ध आहे. इकडे आहे तो $6. ऑलरेडी ₹350-400 पण काय करणार, की आपल्याला जेवणासाठी लागते. त्यानंतर काही पर्याय नाही. गणपतीचं सगळं सामान तर घेतलं, पूजेची तयारी तर होत आली आहे ऑलमोस्ट, आणि सामान सगळं घेतलेलं आहे. आता आले गणपती बाप्पा घेण्यासाठी. आणि गणपती बाप्पा तुम्हाला कॅनडामध्ये दाखवते, आणि तो पण इंडोफिसी शॉपमध्ये आलं. आणि आता चला गणपती पाहायला, आणि कॅनडाचे गणपती पाहायला चला. वेलकम. आता गणपती बाप्पा बघा अत्यंत सुंदर आले. साडूचे आहेत, इको फ्रेंडली आहेत, मोस्टली इको फ्रेंडली आहेत. तिथे पेपर्स आहेत बघा, आणि ते पण किती हजारो किलोमीटरवरनं ते आलेत, म्हणजे मुंबईवरनं इकडे आलेले आणि कॅनडामध्ये आलेत. आणि सुंदर आहे. घरी तुम्ही विसर्जन करू शकताय, प्रदूषण नाही आहे म्हणजे, आणि इकडे पर्यावरणालाही काही त्रास होणारा नाहीये. पण गणपती बाप्पा भक्तांसाठी हजारो किलोमीटरवरनं इकडे, ते पण 7 समुद्र पलीकडून आले तो. आणि किती सुंदर आहे बघा, अमेझिंग आहे. आणि मला गणपती बाप्पा माझ्या घरी आणलाय तो शिवमने. नमस्कार. तो एवढ्या लांबून आल्या आणि माझ्याकडे त्यांनी 15 दिवस अगोदर गणपती आणून दिला. ही परमेश्वराची कृपा आहे. आणि देव भक्तांमध्ये, परमेश्वराला कोणी पाहिलंय का, तो व्यक्तीमध्ये, आणि ती आणणारी व्यक्ती म्हणजे माझा शिवम आहे. आणि त्याने 3 तास ड्रायव्हिंग करून आणून मला मूर्ती हँडओव्हर केली. थँक्स टू बाप्पा, थँक्स टू माई स्वामी राया, थँक्स माई जगदंबा. नाही, खरंच बाप्पांचाच आहे आशीर्वाद आहे. कळलं का, मी एक निमित्त होतं. कळलं. थँक्यू सो मच. कारण हे गणपतीचे मालक आहेत.
आणि ह्याने गणपती आणलाय आणि तुमच्यामुळे गणपती आम्हाला मिळाले. थैंक्स टू गॉड रियली कि भगवान आपका सब शुभकामना पूरा करे. आप मिलियन पे चले जाइए और अगले साल फिर से मैं दौड़ के आएगी आपके शॉप में और लेने के लिए. नो प्रॉब्लेम. आणि गौराई पण आली आहे बघा. गौरी पण गणपती बरोबर लोक नेणारी आहेत, म्हणजे इकडे गौरी पूजन करणारे आहे. आणि गौरी बघा किती सुंदर आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ऐकलं स्वामिनी सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. माझ्या गौराईचा उदो उदो. आशा आहे तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. कॉमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्लॉग आणि आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.